रिपाई तालुकाध्यक्ष नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखालील बुद्ध पौर्णिमा साजरी। बुद्ध पौर्णिमेनिमित्त संत कबीरनगर सार्वजनिक मित्रमंडळाच्या वतीने भव्य खीरदान व अन्नवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, आमदार सीमाताई हिरे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे हे होते। तर रिपाई तालुका अध्यक्ष नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करून झाल्यानंतर झालेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। नंतर त्रिशरण पंचशील अष्टगाथा सर्वांनी ग्रहण करून परिसरातील भव्य खीरदान वाटप करण्यात आली। रिपाई तालुका अध्यक्ष नानासाहेब कदम हे परिसरातील अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीत सहभागी असून फक्त धम्माचाच प्रचार प्रसार करण्याची आवड असल्यामुळे ते कार्य करीत असतात। त्यामुळे परिसरातील नागरिक कदम यांचे मन भरून कौतुक करीत आहेत। या प्रसंगी निलेश जाधव, अशोक साळवे, संजय खरात, बबन आगळे, बाबासाहेब बांगर, प्रसाद घोडे, दिनेश ताजने, प्रशांत बोकेफोडे, मनोज थोरात, बाबासाहेब सोनवणे, बुद्ध पौर्णिमा जयंती अध्यक्ष प्रतीक सोनवणे, अमोल येटाळे, रोहित खरात, शिवराज मस्के, अरविंद मस्के, अश्विन मस्के, दीपक चिल्लारे, रिपाई महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव, रुपाली सोनवणे, मंदा खरात, रसिका डोकेफोड, रेश्मा डोकेफोड, संगीता भाबळे, दिबाबाई अंगोले, मंदा कदम यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। भाऊ नको, काही नको, अण्णाभाऊ साठे असो, काय असो, कदमदाजी असो का निलेश कोणी का असाना, थोडं होतं इथं तिथं, पण एकत्र येणं आणि एकत्र राहणं हीच सगळ्यात मोठी असती। लाकूड ते म्हणतात ना, 5 मुळी मधली एक लाकूड काढलं तर ते तुटल्या जातं, पण सगळी मुळी एकत्र केली तर सगळं एक समाज येतं। फक्त मला एवढं कळतं, याच्या पुढे काही कळत नाही। होणार आहे वंदना झाल्याच्या धन्यवाद मामा। बोला सर्वांना वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। बस पण प्रभावी प्रयत्न, खूप आनंद होतोय। संत कबीरनगर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात गौतम बुद्ध जयंती साजरी होत आहे। आपल्या गायकाच्या म्हणण्याप्रमाणे धम्माचं तत्व बाई तुला ग माहीत असावं, पांढरी साडी घालून बुद्ध पूजेला बसावं, अशा माझ्या आया बहिणी आज पांढऱ्या साडीमध्ये आलेल्या आहे। सगळ्यात पहिले आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे जोरदार। आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो। आमच्या शब्दाला मान देऊन छायाचित्रकार, पत्रकार, पोलीस यंत्रणेने पण आम्हाला सहकार्य केलं। तसे आमचे बंधू उमेश भाऊ गायकवाड, निलेश भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून DJ हा कार्यक्रम म्हणजे असं खूप वर्षानंतर असं वाटलं की काहीतरी कार्यक्रम यंग पिढी करते। खूप वर्षापासून बंद झालेले कार्यक्रम पुन्हा स्टार्ट होत आहे, हे बघून खूप आनंद होत आहे। असंच कार्यक्रम सर्वांनी पार पाडत राहावं, सर्वांनी सहकार्य करावं हीच नम्र विनंती। गौतम बुद्धाच्या सर्वांना शुभेच्छा। सारखं नाहीये, एक सांगतो की छोटा मोठा कार्यक्रमात नेहमी थोडंसं काही ना काही योगदान म्हणा आपल्या भागात असतो। त्याच्यामुळे काही बोलण्यासारखं मला काही भाषेत जमत नाही। एक समाजाचं काहीतरी थोडंसं देणं असतं, या नात्याला आपण नेहमी कुठलेही कार्यक्रम असतात पाडी आपत्ती वेळावळी मंडळी आहेत बसलेली, ही जुनी लोक आहेत। मी काही 2 वर्ष 4 वर्ष तिथे काही आलो नगरसेवकाला, पण आता भावी नगरसेवक म्हणून टाकते ती नाव बॅनरवर। तर आपल्याला एकच सांगायचं की मी आता 30 वर्ष झालं संत कबीर, आपली वस्ती याच्यामुळेच मागं राहिलेली की कुणी बी उभा करा नगरसेवक। आपल्या वस्तीतला जर नगरसेवक झाला तर फलंगुचित होईल, आदो पडबडतीचा पहिला मुद्दा आहे। त्याच्यामुळं फलंगुचित होणं गरजेचं आहे, पण आतापर्यंत कुणीच असं मनावर घेत नाहीत, त्याची धडपड करीत नाहीत। आता जवळच पाईपलाईन येऊन टेकलेली आहे, ह्या जवळच्या ह्याला सुद्धा काहीतरी आपण कुठेतरी आमदारांना खासदारांना भेटणं गरजेचं आहे। या सगळ्यांनी येणं एकत्र गरजेचं आहे। त्याला कुठेतरी अर्ज पाठे करणं, या माहिती झालं पाहिजे। आता बाबा आपण काही लोकांना माहिती नसतं, बेघर झाले असते आता उद्या, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र काम करणं ही गरज आहे। पक्ष राजकारण हा विकू नये। मी काही तालुका अध्यक्ष झालो म्हणजे मी काही लगेच वेगळं काही सांगतो असंही काही नाही। एकत्र वस्तीसाठी येणं ही तर गरजेचं आहे। मी वारंवार आता मागचे अध्यक्ष झाले यांना सुद्धा सांगितलं की सगळ्यांना
फोन करायचे, सगळे आपले मतभेद बाजूला ठेवायचे, पण सगळ्यांना बोलून आपण कार्यक्रम कसा आपल्या समाजात चांगला मेसेज जाईल ही नेहमी सांगत आलेलो आहे. मी त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचे मार्गदर्शक आहेत, तुम्ही आम्हाला वेळोवेळी आमच्या मागे उभं राहायचं. तसं एक मार्गदर्शक या नात्यानं ह्या पोरावांना सुद्धा आता सांगितलं की असं असं करायचंय. आम्हाला टळे असतील तर पोरावांनी सांगितलं की दाजी असं असं करायचं, असं करायचं. चला तुम्हाला काय लागतंय काय नाही सगळ्यांना घ्या, बोला, म्हणा. ज्यांनी देतील तसं त्यांचं लाभन योगदान तसं घ्या. कार्यक्रम आज थोडा बुद्ध जयंती चांगली झालेली आहे. मागच्या वर्षी आपण इथंच केलेले आहे, तरी आता पोरावांनी घेतलं म्हणावं त्यांना योगदान सगळ्यांनीच केलेलं आहे. बसलेली ते जोर मंडळी आहेत काही, त्यांची नावं सुद्धा थोड्या वेळानं तुम्हाला घोषित करते की कोणी कोणी योगदान केले, काय केले, कसं केले असं. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.